त्यांनी तुमच्या ज्या काही शंका आहेत त्यांचं निरसन केलं का? आज मुख्यत्वे मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्याचं कारण हे होतं की मुंबईमध्ये जे बऱ्याच ठिकाणी जी रिडेव्हलपमेंट सुरू आहे आणि आत्ता हा SIR विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात सुरू आहे, पण त्यामध्ये जे आमचे रिडेव्हलपमेंट सुरू आहे तिथल्या जे नागरिकांना किंवा आमच्या त्या रहिवाशांना तिथे फॉर्म भरता येत नाही, त्यांना स्थलांतरित झाल्यामुळे त्या ठिकाणी मतदार म्हणून त्या ठिकाणी पात्र करण्यात येणार नाही अशा प्रकारचं निदर्शनास आलेलं आहे. आणि त्यासाठी म्हणून आज आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी चोक्लिंगम साहेबांची भेट घेतली. आज या विषयावरती आम्ही प्रदीर्घ चर्चा केली आणि हा विषय त्यांच्याकडे बऱ्याच ठिकाणाहून आलेला आहे. त्यांनी तो विषय निवडणूक आयोगाकडे, भारत निवडणूक आयोगाकडे नेऊन याच्यावरती काहीतरी तोडगा काढू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. नक्कीच आमचा आग्रह हा आहे की ज्या ठिकाणी ते राहत होते, ज्या ठिकाणी ते कायमस्वरूपी वास्तव्यास होते, परंतु आज पुनर्विकासामुळे दुसऱ्या ठिकाणी राहत असले तरी ते त्यांच्या मूळ ठिकाणी राहायला येणार आहेत. किंबहुना आज गिरगावमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी जी आता मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे स्थलांतरित झाले होते ते पुन्हा वेगळ्या ठिकाणी आलेले आहेत. तर त्या सर्वांचे जे रहिवासी आहेत त्यांचं मतदार म्हणून नोंदणी त्यांच्या मूळ ठिकाणी व्हावी अशा प्रकारची आग्रही मागणी आज आम्ही त्यांच्याकडे केली आणि त्यांनी भारत निवडणूक आयोगाकडे हा विषय नेऊन त्या ठिकाणी तोडगा काढण्याचं मान्य केलं. आपल्या निदर्शनात ज्या काही बाबी आल्या त्यामध्ये किती टक्के लोकांना याचा फटका बसतो? किती टक्के अशी लोक आहेत ज्यांना मूळ वास्तव्य दाखवता येत नाहीये? मी चुकत नसेल तर साधारणपणे 25 ते 30% या ठिकाणी मुंबईमधले नागरिक जे स्थलांतरित आहेत, मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट आज मुंबईमध्ये सुरू आहेत आणि हा विषय मुंबईशी निगडीत आहे. मला असं वाटतं की भारत निवडणूक आयोगाला या विषयाची कल्पना नसावी, परंतु इतर शहरांपेक्षा मुंबईमध्ये सर्वात जास्त रिडेव्हलपमेंट सुरू आहे आणि त्यामुळे हा वेगळा विषय त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागेल.